नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 3 आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जसे की या व्हिडिओचा फायदा व या व्हिडिओतील प्रश्नांचा फायदा तुम्हाला 2023 म्हणजे पुढच्या महिन्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये तुम्हाला होणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नसंचाला सुरुवात करूया। प्रश्नसंच 3 सराव प्रश्नसंच 3 पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला। छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते वसतिगृह सुरू केलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मिस क्लार्क वसतिगृह हे छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा मरणोत्तर कोणता ग्रंथ प्रसिद्ध झाला? असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी सुपरवायझर 2023च्या परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा मरणोत्तर कोणता ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे? सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेंचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा, कुणी सुरू केलेलं आहे न्यू इंडिया हे वृत्तपत्र? बिपिन चंद्र पाल यांनी सुरू केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा, ग्रंथ कोणता आहे बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक बघा कोण आहेत? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? तर बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणते विषय शिकवत होते? गणित हे विषय शिकवत होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणते ओळखले जाते? तर बघा, कोणत्या बेटाला ओळखले जाते जगातील सर्वात मोठे बेट म्हणून? ग्रीनलँड बेट या बेटाला जगातील सर्वात मोठे बेट म्हणून ओळखले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मॅग्नीज व लोह खनिज या धातूंसाठी प्रसिद्ध असलेले रेड्डी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मॅग्नीज व लोह खनिज या धातूंसाठी प्रसिद्ध असलेले रेड्डी बंदर? सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, कोणता आहे जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे सुएझ कालवा हे काय आहे? जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे? तर बघा, कोणत्या राज्याला लाभलेला आहे सर्वाधिक सागरी किनारा? गुजरात या राज्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगामुळे वेगळी झाली आहे? तर बघा, कोणत्या नद्यांच्या खोरी पर्वतरांगामुळे वेगळी झालेली आहेत? गोदावरी आणि भीमा हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगामुळे वेगळी झालेली आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाकडे सोपवितात सरपंच आपल्या पदाचा राजीनामा? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपल्या पदाचा राजीनामा सोपवितात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात सर्वात प्रथम पंचायत राज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर बघा, कोणत्या राज्यामध्ये सर्वात प्रथम पंचायत राज स्थापन करण्यात आलेली आहे आपल्या भारतामध्ये? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतात सर्वात प्रथम पंचायत राज ही स्थापन करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक कोण करतो? तर बघा, कोण करतात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक करतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
पंचायत समिती आपले अंदाजपत्रक कोणाकडे सादर करते? तर बघा कोणाकडे सादर करत असतात? पंचायत समिती आपले अंदाजपत्रक जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ध्वनी तरंगाचे प्रसारण सर्वात जास्त कोणत्या माध्यमातून जास्त होते? तर बघा कोणत्या माध्यमातून जास्त होत असते ध्वनी तरंगाचे प्रसारण? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे वायू माध्यमातून जास्त होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्ष किरणाचा शोध खालीलपैकी कुणी लावला? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्ष किरणाचा शोध कोणी लावलेला आहे? दिलेल्या ऑप्शन्सपैकी खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे रॉटजेन या शास्त्रज्ञाने क्ष किरणाचा शोध लावलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर बघा कशाने मोजली जातात? प्रत्येक एककाला परिमाण असतात. बघा दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर लॅक्टोमीटर याच्या साह्याने दुधाची शुद्धता ही मोजली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? बघा आपल्या वातावरणामध्ये नायट्रोजन, ते किती? 78.08% इतका आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सार्क संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर बघा कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो सार्क संघटनेचे मुख्यालय? नेपाळ या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतास नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता? तर बघा कोणत्या बँकेला देण्यात आला होता भारतात नोटा छापण्याचा अधिकार? सर्वप्रथम बँक ऑफ बंगाल या बँकेला देण्यात आला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेने कोविड-19 नावाचे हेल्थ ॲप विकसित केले आहे? तर बघा नागपूर मनपा या महानगरपालिकेने कोविड-19 नावाचे हेल्थ ॲप विकसित केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे देशातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन? आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये उभारले जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 108वी नियोजित भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद 2022 मध्ये कोठे होणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो 108वी नियोजित भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद 2022 मध्ये कोठे होणार आहे? बघा पुणे या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2021च्या जागतिक शांतता निर्देशांकानुसार पहिल्या क्रमांकावर कोणता देश होता? तर बघा कोणता देश होता 2021च्या जागतिक शांतता निर्देशांकानुसार पहिल्या क्रमांकावर? आईसलँड हा देश होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार होता, 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस येणार? तर बघा कोणता दिवस येणार? 1 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस येणार आहे? बुधवार हा दिवस येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर बघा विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी हिमालय हे काय आहे? विसंगत घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1800च्या 25%च्या 5% म्हणजे किती? बघा विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने प्रश्न विचारतात बघा. 1800च्या 25%च्या 5% म्हणजे किती? बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 25% होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पूरक कोनाच्या मापांची बेरीज किती? तर बघा किती आहे पूरक कोनाच्या मापांची बेरीज? 180 अंश हे काय आहे? पूरक कोनाच्या मापाची बेरीज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा, ही, हे, तो, ती, ते यांना मराठी व्याकरणात काय म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो यांना काय म्हणतात मराठी व्याकरणामध्ये? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे दर्शक सर्वनामे असे मराठी व्याकरणामध्ये हा, ही, हे, तो, ती, ते यांना म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनीला टिंबटिंब म्हणतात. तर बघा काय म्हणतात? आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
खालील वाक्याचा काळ ओळखा. तर बघा वाक्य काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, रुपाली दररोज अभ्यास करते या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचे बघा. रीती वर्तमान हे काय आहे या वाक्याचा काळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा या ठिकाणी या शब्दाची विभक्ती ओळखायचं आहे बघा. विवाहात सप्तमी हे काय आहे या शब्दाची विभक्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीतील अलंकार ओळखा. बघा ओळ काय आहे, किती सुंदर ओळ आहे बघा. अमृताहुनही गोड नाम तुझे देवा. तर बघा व्यतिरेक हे काय आहे, व्यतिरेक हे काय आहे या ओळीतील अलंकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 50 खाली दिलेल्या शब्दांची जात ओळखा. तर बघा या ठिकाणी 50 खाली दिलेल्या या शब्दांची जात ओळखायचे बघा. विशेषण हे काय आहे या शब्दाची जात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असता कोणता प्रयोग होतो. तर बघा कोणता प्रयोग होतो, वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी भावे प्रयोग होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे. तर बघा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे, दगड बिगड अभ्यस्त या प्रकारचा साधित शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उपरती होणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. तर बघा काय आहे उपरती होणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पश्चात्तम होणे हे काय आहे, उपरती होणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. च आणि छ या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मिश्र वाक्य शोधा. तर बघा वाक्य काय बघा विद्यार्थी मित्रांनो, मिश्र वाक्य शोधायचे आपल्याला. दिलेल्या ऑप्शन्सपैकी जे चकाकते ते सोने नसते हे मिश्र वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य संधी ओळखा. तर बघा विद्यार्थी बरोबर विद्या अधिक अर्थी हे काय आहे, योग्य संधी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर खाली समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली समोर. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शब्दयोगी अवयव या जातीचे शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर बघा विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे बघा, विदुषी हे काय आहे, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचा प्रकार कोणता. तर बघा कोणता आहे या वाक्याचा प्रकार. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य. म्हणजे मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचा प्रकार जो आहे तो संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुलांनी अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचं आपल्याला आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मुलांनो अभ्यास करा हे काय आहे, आज्ञार्थी वाक्यात रूपांतर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. तर बघा तेलुगू शब्द कोणता आहे बघा, खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी अनारसा हे काय आहे, तेलुगू शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राजा नरेंद्र सोनेरी मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या वाक्यातील आपल्याला कर्ता कोण आहे ओळखायचे बघा. मुकुट हे काय आहे या वाक्यातील कर्ता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ईश्वर निर्मित या सामासिक शब्दाचा समास कोणता. तर बघा कोणता आहे ईश्वर निर्मित या सामासिक शब्दाचा समास. विभक्ती तत्पुरुष हे काय आहे, ईश्वर निर्मित या सामासिक शब्दाचा समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे तेजोनिधी हे काय आहे, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
तर बघा या ठिकाणी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा. वार्षिक हे काय आहे, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चरपट पंजरी या अलंकारायुक्त शब्दाचा अर्थ सांगा. तर बघा वायफळ बडबड हे काय आहे, चरपट पंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर बघा गाव हे काय आहे, अधोरेखित वाक्य आहे बघा. अधोरेखित शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे बघा. नपुसकलिंगी हे काय आहे, या शब्दाचे लिंग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा, हा किरकोळ हे काय आहे, घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज प्रॉपर वर्ड फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. अँड हॉनेस्ट पर्सन ऑलवेज डॅश द ट्रूथ. तर बघा करेक्ट आन्सर काय आहे, टेल्स द ट्रूथ. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स. इफ डॅश लेट माय बॉस विल फायर मी. राईट आन्सर आय एम. If I am late, my boss will fire me. Next question. Find the appropriate meaning of the word abrupt. Options. Correct options. Quick. Next question. Choose the right adjective and fill in the blank. Could you lend me dash money? Correct answer any. Could you lend me any money? पुढचा प्रश्न बघा. Choose from the following the verb form of liberty. Correct answer liberate. Correct answer. Next question बघा, fill in the blank with the correct option. Mahatma Gandhi was very simple and innocent here. His behavior was dash. Correct answer childlike. Next question बघा, fill in the blank choosing the correct alternative. Newton dash that the force of gravitation makes apples fall. Correct answer discovered. Next question बघा, fill in the blank with the correct adjective. It is not easy to find a dash babysitter. Correct answer reliable babysitter. Next question बघा, fill in the blank with the appropriate prepositions. He is a prince dash deciduous. बघा करेक्ट आन्सर काय आहे, in deciduous. Next question, fill in the blanks with the correct correlative conjunctions. I dash love dash honor my father. Correct answer both and. I both love and honor my father. Next question बघा, choose proper article to complete the following sentence. Which is dash longest river in India? Correct answer the. Which is the longest river in India? Next question बघा, choose the correct alternative to fill in the blank. He went away before I dash him. Correct answer could stop him. Next question बघा, choose the correct alternative to fill in the blank. Dash a candle please, I can't see anything. Correct answer light, means light a candle please, I can't see anything. Next question बघा, choose the correct alternative to fill in the blank. The dash for your house is nice. Correct answer sight for your house is nice. Next question पहा, give the correct word for one who is present everywhere. Correct answer omnipresent. Next question, choose the proper word from the following to fill in the blank as per the sense of the sentence. I must go to dash to see the headmaster. Correct answer school. I must go to school to see the headmaster. Next question, choose the opposite word of the underlined word from the following. The bag is very heavy. Correct answer is questions B light. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, एकूणच अंगणवाडी सुपरवायझर 2023 या परीक्षेच्या दृष्टीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 3 या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न केलेलो आहोत.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।